नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, सध्या वनरक्षक भरती आणि उत्पादन शुल्क जवान म्हणजे दारूबंदी पोलीस भरती दारूबंदी पोलीस भरती या दोन जाहिरातीची शक्यता खूप वाढलेली आहे। आगामी ह्या दोन्ही जाहिराती टप्प्याटप्प्याने येणार आहेत आणि याचा दोन्हीचाही अभ्यास तुम्हाला सोबत करावा लागणार आहे, एकत्र करावा लागणार आहे। याच्या अगोदर जेव्हा ह्या दोन्ही भरती आल्या होत्या तेव्हा अशाच पद्धतीने मागे पुढे भरत्या आलेल्या होत्या आणि दोन्हीचाही अभ्यास तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांना एकत्र करावा लागला होता। ही जी दोन पद आहेत या पदाचा अनेक विद्यार्थी एकत्र अभ्यास करतात किंवा वेगवेगळा सुद्धा करत असतील, तरी सुद्धा या दोन पदाचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये काय काय फरक आहे म्हणजे टू द पॉइंट सांगतो मी, फक्त विषय सांगणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये। तसंच त्याचं प्रशिक्षण कशा पद्धतीने, याच्यामध्ये काय फरक आहे, याच्या ट्रेनिंग मध्ये कशा पद्धतीने फरक असतो, याच्या ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने वेगवेगळे सुविधा कशा पद्धतीच्या असतात दोन्हीच्याही, त्यांच्यामध्ये काय फरक आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। तसंच तुम्हाला एकत्र तयारी करताना अभ्यासाचं प्लॅनिंग कशा पद्धतीने करावं लागेल याच्याबद्दल सुद्धा डिस्कस करणार आहोत। याची ट्रेनिंग, याचे प्रमोशन, याच्या खात्यांतर्गत परीक्षा, याचा पगार, या सगळ्या गोष्टी म्हणजे दारूबंदी पोलीस जवान किंवा जवान आणि वाहन चालक एकत्र आणि वनरक्षक या दोन पदाचा सगळ्या घटक जेवढे भी येतात त्या सगळ्यातला नेमका फरक कशा कशा पद्धतीने आहे, शारीरिक पात्रता, शैक्षणिक पात्रता, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत आणि एकाच व्हिडिओमध्ये तुमचा या दोन्हीचा सगळा फरक हा सुद्धा लक्षात येईल आणि दोन्हीचा जर तुम्ही कंबाईनपणे एकत्रित जर अभ्यास करत असाल तरी तो सुद्धा लक्षात येईल। काठिण्य पातळीतला फरक कशा पद्धतीने असतो उदाहरणासह तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे। सगळ्या गोष्टीचा आपण याच्यामध्ये वनरक्षक भरती आणि दारूबंदीचा फरक पाहणार आहोत। त्याच्या अगोदर जर तुम्ही दोन्ही पदाची तयारी करत असाल तर न्यू फ्रेश बॅचेस आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर लॉन्च केलेली आहे। तुम्ही वनरक्षकची जर तयारी करत असाल तर ब्लॅक पॅन्थर बॅच नावाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि जर तुम्ही दारूबंदी पोलीस किंवा उत्पादन शुल्क जवानची जर तयारी करत असाल तर आपण किंगफिशर दारूबंदी पोलीस बॅच ही लॉन्च केलेली आहे। दोन्हीला सुद्धा अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत। दोन्हीचाही टू द पॉइंट सिलेबस नुसार, नवीन पॅटर्न नुसार तुम्हाला सगळा सिलेबस कव्हर केला जाणार आहे, डिटेलमध्ये अभ्यासक्रम कव्हर केला जाणार आहे, तुम्हाला होमवर्क नोट्स दिल्या जाणार आहेत, ती वेगळी कन्सेप्ट असणार आहे, त्याच्यामुळे तुमचा अभ्यास आणखी डिटेलमध्ये होणार आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला डाऊट सेशन आठवड्याला तिथं केले जाणार आहेत, सराव टेस्ट असणार आहेत आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड नवीन बॅच असणार आहेत दोन्ही सुद्धा। आणि जे विद्यार्थी दोन्हीची एकत्र तयारी करतात त्याच्यासाठी आपण कॉम्बो बॅच लॉन्च केलेली आहे। कॉम्बो बॅच मध्ये तुम्हाला विशेष सवलत मिळणार आहे, 700 रुपयात दोन्ही बॅच मिळणार आहेत। एक घ्यायची असेल तर 500 रुपये फीस आहे, 499, आणि जर दोन्ही घ्यायच्या म्हणलं तर 699 मध्ये दोन्हीही बॅच तुम्हाला मिळणार आहेत। एमपीएससी तून निवड झालेले, मुलाखती दिलेले आणि या अनेक दिवस शिकवण्याचा अनुभव असणारे शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। ट्रेनिंगचं किंवा शिक्षणाचं तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, आमची गॅरंटी तुम्हाला शिकवलेलं आवडणारच, नाही आवडलं 5 दिवसामध्ये तुमची फीस सुद्धा आपण रिटर्न करू। म्हणजे लक्षात येते तुमच्या, अशा पद्धतीने ही कॉम्बो मॅच बेसिक पासून ते ऍडव्हान्स मध्ये नक्की या बॅचचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता। काही अडचण असेल तर खाली जो नंबर दिलेला 91585859 याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता बॅच संदर्भात काही अडचण असेल तर। आता बघा, नेमकं आता हे दोन पद आहेत, त्या अगोदर दोन पदामध्ये सारखेपणा काय हे पाहूया आणि फरक कोणत्या कोणत्या पॉइंट मध्ये आहे ते पाहूया आणि त्या फरकाला नंतर आपण डिस्कस करूया। मेन फरक आपल्याला पाहायचा आहे। मेन आपल्याला याच्यामधला फरक पाहायचा आहे आणि मग फरक जर पाहायचा आहे तर नेमका काय एक्झॅक्ट फरक आहे हे आपण त्याच्या माध्यमातून काय करणार आहोत, पाहणार आहोत। जास्त सारखेपणाचे पॉइंट एकत्र डिस्कस करू आणि फरकाच्या अगोदर सगळे तुम्हाला पॉइंट सांगतो, मग एक एक पॉइंट मिळून आपण डिस्कस करूया। पदामध्ये सारखेपणा सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं स्केल, पगार S7 एवढा स्केल आहे, म्हणजे 21,000 ते 69,000 एवढं याचं पेमेंट पडतं, पण तेवढं पेमेंट नसतं। साधारणतः आता सर सांगितलं झालं तर आताच्या वेतन आयोगानुसार 35,000 ते 40,000 रुपये पगार, पण आता 8वा वेतन आयोग पण लागू होणार आहे। 8व्या वेतन आयोगानंतर 45K प्लस पगार याचा होणार आहे। लक्षात येत आहे, म्हणजे ही एक कन्सेप्ट महत्वाची आहे। पगार भरभक्कम आहे, दोन्ही पदाचा पगार सारखाच आहे, हा सारखाच आहे। त्याच पद्धतीने गुणविभाजन दोन्ही पदाचं सारखंच आहे, दारूबंदी आणि वनरक्षक। 120 मार्काची तुमची ऑनलाईन परीक्षा आणि 80 मार्काचं ग्राउंड, पण प्रश्न विचारण्याची पद्धत, विषयाची संख्या याच्यामध्ये फरक आहे, ते फरक पुढे आपण डिस्कस करणार आहोत। फक्त स्ट्रक्चर सेम आहे, 120-80, ग्राउंडला जरी 80 असलं तरी दोन्हीची मैदानी चाचणी सेम नाहीये।
दोन्हीमध्ये सुद्धा फरक आहे, ही सुद्धा कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने परीक्षा आयोजन करणाऱ्या संस्था, अनेक जणांना प्रश्न पडलाय की टीसीएस परीक्षा घेईल ही की मग एमपीएससी घेईल. तर मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा डिस्कस केलेला असेल, तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले त्यावेळेस, शक्यता याची टीसीएस कडेच राहण्याची आहे, कारण इथं फॉर्म खूप जास्त असतात लक्षात. आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही परीक्षा टीसीएस, मागच्या वेळेस दोन्ही परीक्षा टीसीएसनीच घेतलेल्या होत्या, जरी त्याच्यामध्ये काही बदल झाले तर दोन्ही बदलतील. आणि बॅचचं टेन्शन घेऊ नका, जसा निर्णय येईल तसं तुम्हाला त्याच्यामध्ये जे पॉईंट ऍड करायचे ते सगळे पॉईंट ऍड केले जातील. पॅटर्नचा काही घेणं देणं नसतं, तुमचा सिलेबस महत्वाचा असतो, सिलेबस महत्वाचा असतो. त्यामुळे कोण परीक्षा गेल्याचं बिलकुल टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमच्या अभ्यासाला फोकस करा, हे लक्षात ठेवा. त्याचनंतर मैदानीसाठी पात्रता दोन्हीची सुद्धा 45% एवढीच आहे, म्हणजे किमान तुम्हाला 45% मार्क पडले पाहिजेत. म्हणजे 120 पैकी जर 54 किमान मार्क पडले पाहिजेत, किमान 54 मार्क पडले पाहिजेत, तर तुम्ही मग मैदानी चाचणीला पात्र होता. हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आहे, लक्षात येते. ही सगळी संकल्पना आहे. वेतन, गुणविभाजन, परीक्षा आयोजन, मैदानाची पात्रता, हे सारखे मुद्दे आहेत दोन्ही पदामधले. हे शॉर्ट मध्ये सांगणार होतो तुम्हाला, याच्यावर डिस्कस करायचं नाही, फरकावर आपल्याला डिस्कस करायचंय. फरक काय आता तुम्हाला डिटेलमध्ये आपण पाहणार. सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्हाला सगळ्यात गरजेचं, कारण तुम्ही तयारी करताय म्हणून हा व्हिडिओ बघायला आलेला आहे, तर तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये पॉईंट टू पॉईंट फरक सांगणार आहे, डिटेलमध्ये अभ्यास विश्लेषण करणार आहे, त्याचा पॉईंट टू पॉईंट फरक पाहणार आहेत आपण. ग्राउंडमध्ये कशा पद्धतीने फरक आहे, पात्रतेमध्ये प्रशिक्षणचा फरक कशा पद्धतीने, प्रमोशनमध्ये काय फरक आहे, दोन्हीच्या सुविधा कशा पद्धतीने असतात त्याच्यामध्ये काय काय फरक आहे, नियोजन अभ्यासाचं कशा पद्धतीने वेगवेगळं करत असाल तर कसं करायचं, एकत्र असेल तर कसं करावं लागेल, नेमका फरक काय आहे, परीक्षा पद्धतीचा फरक पाहणार आहेत, गुणविभाजनामध्ये सुद्धा फरक आहे. या सगळ्या गोष्टी ज्या वेगवेगळ्या फरकाच्या त्या सगळ्या आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पात्रतेमधला फरक सांगतो तुम्हाला, लक्षात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनरक्षकच्या पात्रता थोड्याशा जास्त आहेत, ते तुलनेने एक्साईजला जास्त पात्रता नाही. एक्साईजचं मेनच आहे, आमची उंची आम्हाला द्या, बाकी काही घेणं देणं नाही आम्हाला. उंचीची पात्रता कडक आहे फक्त, बाकीच्या पात्रता वनरक्षकच्या ऍडव्हान्स आहेत. वनरक्षकला तुम्हाला 12वी पास असणं गरजेचं आहे, वनरक्षकसाठी तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. पण 12वी मध्ये सुद्धा तुमचं एकतर 12वीला सायन्स पाहिजे, बरोबर आहे का, किंवा मग दुसऱ्या एखाद्या तुम्ही याच्यात असाल तर भूगोल, अर्थशास्त्र किंवा गणित या तिन्हीपैकी एक विषय तुमचा पाहिजे. मग आर्ट कॉमर्सला असला तरी चालेल, या तिन्हीपैकी एक विषय किंवा 12वीला सायन्स असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा 18 ते 27 एवढी वयोमर्यादा आहे, आणि कॅटेगरीचा असाल तर तुम्हाला 32 पर्यंत वयाची काय दिलेली आहे, सवलत दिलेली आहे. पण मेन 18 ते 27 एवढीच आहे. आणि दारूबंदी पोलीससाठी वयोमर्यादा खूप आहे, टेन्शनच घेऊ नका, 18 ते 40 एवढी वयोमर्यादा दोन्हीमध्ये आहे. त्यामुळे इकडे वयोमर्यादा खूपच आहे, इकडे काही टेन्शन वयाचं नाहीच आहे. मेन वनरक्षकला वयाचं टेन्शन आहे. अनेक जण विद्यार्थी वयवाढीच्या संदर्भात विचारतात, पोलीस भरतीला वयवाढ दिली तशी वनरक्षकला देतील का, तसा कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, आणि त्याची शक्यता खूप कमीच आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ते उगाच वयवाढ मिळालं हे करायला ह्या आशेवर बसू नका तुम्ही, ती वयवाढ मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. वयवाढ शक्यतो मिळणारच नाही. आपण आपल्या परीने प्रयत्न करूयात, पण उगाच तुम्हाला आशेवर ठेवण्यात काही पॉईंट नाहीये, लक्षात ठेवा. उंचीमध्ये वनरक्षकची उंची आहे पुरुषासाठी 163, महिलांसाठी 150 सेंटीमीटर. आणि इकडे मात्र दारूबंदीला उंचीची मर्यादा व्यवस्थित समजून घ्या, कारण की तुम्ही एकत्र तयारी करताना आपली कॉम्बो बॅच घेताना आणि तुमच्या उंचीतच बसत नसाल तर काय फायदा आहे, सेपरेट वनरक्षकच करा ना तुम्ही, लक्षात येतं अशा पद्धतीने. कारण दारूबंदीची जी आहे उंचीची मर्यादा 165 आणि 160 आहे, म्हणजे पुरुषासाठी 165 आहे आणि महिलांसाठी 160 आहे. आणि सवलत कुणालाच नाहीये इथं, वनरक्षक मध्ये सवलत आहे. जसं की एसटी मध्ये, एसटीचे जर तुम्ही असताल म्हणजे अनुसूचित जमातीचे तर 152.5 एवढी पुरुषाला आणि महिलांना 145 एवढी जरी उंची असली तरी सुद्धा तुम्ही काय करता, वनरक्षकची परीक्षा देऊ शकता, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आहे. छातीची सवलत सुद्धा अनेक जणांना देण्यात आलेली आहे, इथं बऱ्याच जणांना छातीची सुद्धा सवलत आहे. उंचीची अजून सवलत जर सांगायचं झालं तर नक्षलग्रस्त हल्ल्यात मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्याच्या मुलाला सवलत आहे. त्याच पद्धतीने अजून खेळाडूला 2.5 सेंटीमीटरची सवलत आहे. त्याच पद्धतीने नक्षलवादी एरियामध्ये किंवा नक्षलवादी नाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये वन कर्मचाऱ्याचा पदावर असताना कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर त्याचं जे पहिलं पाल्य असतं त्याला सुद्धा 2.5 सेंटीमीटरची सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजे इकडे सवलत अनेक जणांना उंचीची, पण इकडे मात्र कोणालाही कसल्याही पद्धतीची सवलत देण्यात आलेली नाहीये, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा. छातीच्या बाबतीमध्ये दोन्हीची छातीची सेमच आहे, फक्त पुरुषांसाठी 79 फुगून आणि न फुगवता
सॉरी 79 न फुगवता आणि त्याच्या पुढे कमीत कमी तुमची 5 सेंटीमीटर छाती फुगली पाहिजे. जेवढी तुमची छाती पहिल्यांदा भरते त्याच्यात 5 सेंटीमीटरची भर पडली पाहिजे. ही त्याच्यामध्ये महत्वाची काय केलेली आहे, पात्रता ऍड केलेली आहे. अशा पद्धतीने आहे. दोन्ही मधला सुद्धा हा महत्वाचा काय आहे, पात्रतेमधला फरक आहे, लक्षात ठेवा. मेन उंची, छाती, वय आणि शैक्षणिक पात्रता ह्या दोन्हीत खूप फरक आहे. सारखेपणा कशातच नाहीये, फक्त सारखेपणा छातीच्या बाबतीमध्ये आहे. आणि त्याच्यात सुद्धा अनेक जणांना सवलत वनरक्षकला आहे. त्याच्याबद्दल आपण वनरक्षकचा जो सेपरेट व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलाय. तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता तुम्ही तिथं. मग आता इथं फरक सांगायचा त्यामुळे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये नाही सांगू शकत मी. तिथं प्रत्येक बारकाईने गोष्ट सांगितलेली आहे, सगळ्या गोष्टीबद्दल बोललेलोय. दोन्हीचे सेपरेट व्हिडिओ तुम्ही जाऊन आपल्या चॅनलला जाऊन बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा अभ्यासक्रमामध्ये फरक काय आहे. आता बघा अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे दारूबंदी पोलीस. तुम्हाला वाटतं 10वी पात्रता आहे फक्त याला, आणि लय सोपं असेल हे. तुम्हाला सांगतो वनरक्षक पेक्षा कैक पटीने अवघड दारूबंदी पोलीस आहे. लक्षात ठेवा, दारूबंदी पोलीस हे जास्त अवघड आहे. 10वी पात्रता असली सर तरी सुद्धा. तुम्हाला प्रश्नपत्रिका बघा तुम्ही, आपलं वनरक्षक प्लॅनर पुस्तक आलेलं आहे, त्यात वनरक्षकच्या सगळ्या डिटेल प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस केलंय. आणि लवकरच आपलं दारूबंदी पोलीसच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेच्या डिटेल अनालिसिसचं पुस्तक येणार आहे. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, अरे बाबा वनरक्षक हे दोन्ही पद जवळजवळ सारखेत, पगार सारखा आहे, सगळं सारखं आहे, अभ्यासक्रम मात्र किचकट आहे याचा जास्त. म्हणजे तुम्ही दारूबंदीचा डिटेल अभ्यास केला की वनरक्षकचा सोपा जाणार आहे. मग फक्त असं नाही की मग दारूबंदीचाच अभ्यास करायचा, कारण वनरक्षकला काही पॉईंट एक्स्ट्रा आहेत, सोपा आहे पण एक्स्ट्रा पॉईंट आहेत, ते सगळं डिस्कस करतोय आपण. लक्षात येते ना. मग 120 मार्काची लेखी परीक्षा आहे. फक्त वनरक्षकला 60च प्रश्न आहेत आणि 120 गुण आहेत. 60च प्रश्न आहेत आणि 120 गुण आहेत. निगेटिव्ह मार्किंग नाही बघा, निगेटिव्ह मार्किंग नाही. आणि याला वेळ आहे 2 तास. पण इकडं 120 प्रश्न आहेत, ते याच्यापेक्षाही अवघड आहेत. 120 गुण आहेत, वेळ फक्त 1.5 तास आहे, इथं वेळ 2 तास आहे आणि इथं निगेटिव्ह मार्किंग आहे. फरक लक्षात येतोय बघा. म्हणजे दारूबंदी पोलीसला 120च गुणाची, पण इथं 1-2 मार्काला एक प्रश्न आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही, प्रश्न सोपे येतं, वेळ 2 तास आहे. इथं वेळ कमी 1.5 तास आहे, 120 प्रश्न येतं, 120 गुण येतं लक्षात. आणि इथं पेपर अवघड आहे. हा 120 प्रश्न सोडवणं म्हणजे मजाक नाहीये. याच्या तुम्ही पॅटर्न, तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत पोहोचल्यावर तुमच्या लक्षात येईल. याचा पॅटर्न थोडासा मोठा आहे, लेंदी. प्रश्न सोपा असला तरी प्रश्न मोठा लिहित, वाचायलाच प्रश्न वेळ जास्त जातो. अशा पद्धतीने याचा सिलेबस आहे दारूबंदीचा, दोन्हीच्या प्रश्नांचं स्वरूप आणि वेळ. त्यानंतर विषय सांगतो तुम्हाला, हे खूप महत्वाचं आहे, समजून घ्या. विषयांची संख्या सारखीच आहे, विषय सेमच आहेत. म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण, दोन्हीकडे 4च विषय येतात. लक्षात येते. पण सामान्य ज्ञानमध्ये बघा, सामान्य ज्ञानमध्ये मराठी सामान्य बुद्धिमान लक्षात, ह्याच्यामध्ये तांत्रिक अभ्यासक्रम आहे. वनरक्षकला टेक्निकल अभ्यासक्रम आहे. आता तुम्ही म्हणता तांत्रिक अभ्यासक्रम म्हणजे काय, तर बघा तांत्रिक ह्याच्या पुढे मी डिटेल केलेलं आहे वनरक्षकचा. इथं बघा, इथं फरक लक्षात येईल तुमच्या. याला तांत्रिक अभ्यासक्रम नाहीये. म्हणजे इथं जरी विषय सेम वाटत असेल तुम्हाला, तर पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दोन्हीमध्ये पण बाबांनो फरक आहे. आता बघा सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने फरक आहे. वनरक्षकला सामान्य ज्ञानमध्ये कोणते कोणते विषय असतील असं त्यांनी सांगितलंय बघा. एक तर महाराष्ट्राचा भूगोल असेल, बरोबर आहे का. त्यानंतर सामाजिक इतिहास असेल बघा, कोणते कोणते विषय सांगितलेत, सामाजिक इतिहास. त्यानंतर वन, पर्यावरण आणि हवामान, हा झाला तांत्रिक अभ्यासक्रम. आपलं जे वनरक्षक प्लॅनर पुस्तक आहे, त्या वनरक्षक प्लॅनर मध्ये सगळा तांत्रिक अभ्यासक्रम तुमचा दिलेला आहे. वन, पर्यावरण, हवामानाच्या चालू घडामोडी सकट नवीन अपडेटेड एडिशन आत्ताच मार्केटमध्ये उपलब्ध झालेली. जे वनरक्षकची तयारी करतात त्याला मस्ट पुस्तक आहे. मागे झालेले सगळे प्रश्नाच्या डिटेलमध्ये विश्लेषण आहे. त्याच पद्धतीने हे आहे तांत्रिक सिलेबस त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि तांत्रिक सिलेबस कव्हर असणारं आपलं एकमेव पुस्तक आहे अख्ख्या महाराष्ट्रात. लक्षात येतंय. त्यामुळे वन, पर्यावरण, हवामान हा जो तांत्रिक आहे, आणि हे डायरेक्ट त्यांनी दिलेलं आहे. मी तुम्हाला मागचा तुम्ही वनरक्षकचा व्हिडिओ माझा जाऊन बघा, तिथं मी हायलाइट केलंय त्यांचं जे शासनाचं पत्रक आहे त्याच्यामध्ये सिलेबस जो आहे त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये शासनाच्या हे असं दिलेलं आहे. हे मुद्दे आहेत, हे मुद्दे एक्साइजला नाही आहेत, हे तुम्हाला इथं वेगळे करावं लागणार आहेत. हे सगळे मुद्दे आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. दारूबंदी पोलीसमध्ये काय काय सांगितलंय बघा. भूगोल असणार आहे महाराष्ट्र आणि भारताचा, इथं फक्त महाराष्ट्र भूगोल म्हणलंय. महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल असणार आहे, जगाचा भूगोल असेल असं बिलकुल सांगितलेलं नाहीये. कशामध्ये? भूगोलमध्ये. लक्षात. इतिहास असणार आहे,
इतिहास असणार आहे, याच्यामध्ये फक्त आधुनिक भारताचा इतिहास असणार आहे. इथं तसं सांगितलं नाही, इथं प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक वनरक्षकला सगळा विचारला जाऊ शकतो. इथं फक्त आधुनिक भारताचा इतिहास आहे दारूबंदी पोलीसचा. सिलेबस दिलेला आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. लक्षात, त्याच पद्धतीने जो विज्ञान आहे, इथं वनरक्षकला सायन्स नाही, सायन्स नाही, पण हे वन पर्यावरण हवामान आहे, राज्यशास्त्र आहे. राज्यशास्त्र इकडे सुद्धा आहे, सामाजिक इतिहासामध्ये येतं त्यातलं राज्यशास्त्र. इथंही राज्यशास्त्रावर प्रश्न विचारतात, पण खूप जास्त विचारत नाहीत, इथं जास्त विचारतात प्रश्न. म्हणजे इथं राज्यशास्त्राच्या बेसिक कन्सेप्ट आहेत, इथं मात्र डिटेल कन्सेप्ट तुम्हाला पाहावं लागणार आहेत. आणि चालू घडामोडी सुद्धा आहेत, एक्साइजला चालू घडामोडी सुद्धा आहेत. म्हणजे सगळं अशा पद्धतीने किती फरक आहे बघा सिलेबसमध्ये. तुम्ही बघतच नाही त्या गोष्टी. फॉर्म भरतो, अभ्यास करतो, अरे पण बारकाईने सिलेबस बघ, तुला कोणत्या विषयावर भर द्यावा लागेल. आता मी म्हणत नाही तर तू राज्यशास्त्र करू नको, पण तू फक्त वनरक्षकची तयारी करतो, बेसिक राज्यशास्त्र केलं तरी चालेल, पण हिथं करतोस तर तुला डिटेलमध्ये करावं लागेल. जर तुला आता हिथं अर्थशास्त्र कुठं दिलंच नाही, तर तू अर्थशास्त्राचा अभ्यासच कशाला करतो. बेसिक वाचून घे, कधी कधी रॅन्डमली सामान्य ज्ञान म्हणून प्रश्न विचारतात, पण डिटेलमध्ये घुसून कशाला करतो. ते तुम्ही ते करत बसता. वनरक्षकची तयारी करता तुम्ही इतिहास, भूगोल, विज्ञान सगळंच वाचत बसता, आणि नियम, वन, पर्यावरण, हवामान हे फोकस केलेले पॉईंट आहेत, हेच पॉईंट तुम्ही करत नाही. म्हणजे हा फरक का आपल्याला पाहायचा आहे, तर या संकल्पना तुमच्या क्लिअर व्हाव्यात याच्यासाठीच हा दोन्ही मधला अभ्यासक्रमामधला फरक आहे. व्यवस्थित समजून घ्या. बॅच मध्ये तुम्हाला हे डिटेलमध्ये अभ्यासक्रम सगळा कॉम्बो मध्ये सगळा कव्हर केला जाणार आहे. आणि जर वेगवेगळ्या घेतल्या तर बरोबर टू द पॉइंट तुम्हाला तेवढ्या त्या पदासाठीचा सिलेबस आपण कव्हर करणार आहोत आपली. म्हणजे तुम्ही किंगफिशर बॅच घ्या किंवा ब्लॅक पॅन्थर बॅच घ्या. ठीक आहे. आता मराठी आणि इंग्रजीमध्ये फरक काय सांगतो तुम्हाला. मराठी, आता बघा, वनरक्षकचे प्रत्येक विषयाचे 15-15 प्रश्न विचारतायत. नेक्स्ट साईजला 30-30 प्रश्न आहे, कारण तिथे 1 मार्काला प्रश्न आहे. बरोबर आहे का. तर बघा, मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही एक साईजला, एक सांगतो तुम्हाला, एक साईज म्हणजे दारूबंदीला सिलेबस जास्त आहे, जास्त चॅप्टरवर प्रश्न विचारतायत, पण वनरक्षकला कमी चॅप्टर आणि बेसिक प्रश्न विचारतायत. लक्षात येते ना. काय वनरक्षकला कसे असणार आहेत प्रश्न, कमी येतं. एक तर इंग्रजीचे 15 प्रश्न आहेत, इकडे 30 प्रश्न इंग्रजीचे आहेत, आणि प्रश्न बेसिक आहेत, खूप अवघड मध्ये तुम्हाला शिरणार नाही. लक्षात, हे सुद्धा महत्वाचं लक्षात ठेवा. दोन्ही मधल्या फरकामध्ये मराठीचे सुद्धा वनरक्षकचे प्रश्न एवढे सोपेत, एवढे सोपेत, पोलीस भरतीपेक्षा कैक पटीने सोपेत. पण मग तिकडच तुम्ही एक्सरसाइजला गेलात तर मग मराठी आणि इंग्रजी दोन्हीचे प्रश्न तुमचे अवघड होत जाणार आहेत. लक्षात येते, दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. तसं चॅप्टर सुद्धा काय होणार आहेत, वाढ होणार आहे. एक्सरसाइजला तुम्हाला जास्त प्रकरणांचा अभ्यास करावा लागणार आहे, इंग्रजीच्या पण आणि मराठीच्या पण. वनरक्षकला तेवढ्या प्रकरणाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाहीये. जेवढं मराठी व्याकरणचं तुमचं पुस्तक असतं त्यातले निम्म्याच प्रकरण हे वनरक्षकला कव्हर केले जातात. तरी आपण वनरक्षक बॅचला सगळंच घेणार आहे मराठी, त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त एक्सरसाइजला थोडंसं आणखी डिटेलमध्ये आपण आतमध्ये जाणार आहोत. कॉम्बो असेल तर मग तुम्हाला जे डिटेलमध्ये ते अभ्यास करायचा तुम्ही, अशा पद्धतीने आहे. लक्षात येते, दोन्ही मधला हा महत्वाचा फरक आहे मराठी इंग्रजी मधला. आता इथं टॉपिक वाईज सांगत बसत नाही, कोणत्या टॉपिक विचारतात कोणत्या नाही, कारण की मग तो व्हिडिओ मोठा होऊन जाईल. तुम्हाला बेसिक फरक काय ते लक्षात आलं पाहिजे, सगळ्याच गोष्टीचे फरक पाहिजेत. फक्त अभ्यासक्रमाचा फरकाचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तुम्हाला चॅप्टर वाईज, तर कमेंटमध्ये सांगा, आपण फक्त अभ्यासक्रमाच्या दोन्हीच्या फरकाचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येऊ. म्हणजे तुम्हाला नेमके कोणते चॅप्टर करायचे, बरोबर का, कोणता विषय करायचा आहे, आणि त्या विषयामधले कोणते कोणते प्रकरण करायचे हे सुद्धा डिटेलमध्ये समजेल. तसं कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आपण तर जास्तीत जास्त कमेंट आल्यानंतर तसा व्हिडिओ सुद्धा अभ्यासक्रमाचा फक्त फरक डिटेलमध्ये घेऊन येऊया. ठीक आहे. तर बघा, बॅच बद्दल मग अशीच बोललेलो आहे. दोन्ही मी म्हणतो दोन्हीमध्ये तुम्ही क्वालिफाय होताय, दोन्हीचीही बॅच घ्या, तुमचा नुकसान होणार नाही. दोन्हीमध्ये थोड्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, ते सगळे एकत्र कव्हर होतील. आणि दोन्ही वेगवेगळ्या बॅच घेऊ नका, नाही आता ही घेतो नंतर ते घेतो, तुम्हाला एकत्रच अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यासाला वेळ खूप कमी मिळणार आहे. लक्षात, जाहिरातीबद्दल सांगितलं मी तुम्हाला, साधारणतः मे ते जून महिन्यामध्ये याची जाहिरात असणार आहे, ऑगस्ट मध्ये पेपर व्हायची शक्यता आहे. वेळ किती कमी बघा, 4-5 महिन्यामध्ये सिलेबस सगळा कव्हर होत नाही. लक्षात येतं ना, सेल्फ स्टडी करून किंवा हे करून आपण तुमच्याकडून करून घेऊ कमीत कमी वेळेमध्ये. त्यामुळे फायदा आहे, दोन्हीचा एकत्रच अभ्यास करा. हे झाल्यावर तो अभ्यास करतो असं बिलकुल करू नका. एकतर बॅच घेतल्यानंतर तुम्हाला सवलत सुद्धा मिळणार आहे, आणि एकत्रित तुम्हाला सगळं तज्ञ आपली टीम जी आहे ती तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी लय मोठा फरक आहे याच्यामध्ये. तर एक्सरसाइज मध्ये एक सांगतो, वनरक्षकचे बुद्धिमत्ताचे फक्त 4 ते 5 प्रकरणावर प्रश्न डबल विचारतात, आणि तेही सगळ्यात बेसिक आणि सुरुवातीचे आणि सोपे जे प्रकरण आहेत त्याच्यावरच प्रश्न विचारतात. पण दारूबंदीला
बुद्धिमत्ताला आहे हे तर 4-5 प्रकरणाऐवजी तुम्हाला 15 ते 20 प्रकरणाचा अभ्यास करावा लागतो. 15 ते 20 प्रकरण म्हणजे बुद्धिमत्ताचे सगळेच प्रकरणावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्लस याच्यामध्ये दारूबंदीचे प्रश्न मराठी आणि इंग्रजी प्रमाणेच अवघड आहेत. याच्यामध्ये प्रश्न अवघड आहेत. वनरक्षकचे बुद्धिमत्ताचे प्रश्न सोपे आहेत. हा दोन्ही मधला महत्वाचा फरक आहे. म्हणजे दारूबंदीला बुद्धिमत्ताचे प्रकरण खूप जास्त आहेत. का जास्त आहेत? कारण की इथं 30 प्रश्न विचारायचे आहेत ना रे, आणि इथं फक्त 15च प्रश्न विचारायचे. साहजिकच आहे, मग वाढणारच ना प्रश्न. मार्क जरी 120 असले तरी प्रश्नांची संख्या बघा ना दुप्पट होती. मग प्रकरण सुद्धा दुप्पटच होणार ना, कारण एकाच प्रकरणावर 2 प्रश्न तर 2 तर नाहीत विचारू शकत. अशा पद्धतीने आहे. बरोबर आहे का? मैदानी चाचणी मधला फरक. मैदानी चाचणी मधला फरक आता ग्राउंड आणि ग्राउंडच्या टायमिंगचा, एक्साईजचा आणि वनरक्षकचा दोन्हीच्याही व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितलेली. त्यामुळे टायमिंग वगैरे सगळं जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, कोणत्या इव्हेंटला किती मार्क काढतात कसं काय, तर आपण बाकीचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा. डिटेलमध्ये सगळी माहिती दिलेली. इथं फक्त तुम्हाला सांगतो वनरक्षकचं ग्राउंड खूप सोपं आहे. जास्त काय सोपं म्हणजे ग्राउंड आउट्स कधी सोपं नसतं. आणि मला ग्राउंडचं काहीच माहित नाही, मी सोपं म्हणलं तुम्ही म्हणता यालाच काय माहित नाही, हो सोपं म्हणतोय. मला कागदावर दिसतंय तेवढं सांगतोय तुम्हाला. वनरक्षकला काय रे 5 किलोमीटर आहे मुलांसाठी. ह्याचा मग कशा पद्धतीने मार्काची कटिंग आहे वगैरे त्या वनरक्षकचा डिटेल व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये जाऊन बघा तुम्ही. आणि मुलींसाठी 3 किलोमीटर आहे आणि याच्यासाठी 80 गुण आहेत. म्हणजे एकच इव्हेंट आहे आणि एकाच इव्हेंटमध्ये तुम्हाला 80 गुण दिले जाणार आहेत. गुणाची कटिंग कशा पद्धती त्यासाठी मी सांगितलं तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. दारूबंदी पोलिसला मात्र तसं नाहीये. दारूबंदीला 3 इव्हेंट्स आहेत, दोन्हीलाही 3 आहेत. एक तर मुलांसाठी 1.5 किलोमीटर आहे म्हणजे 1500 मीटर आहे लक्षात. दुसरा त्याच्यानंतर 100 मीटर आहे आणि गोळा फेक आहे. इकडं मुलींना फक्त 1.5 किलोमीटर ऐवजी 1 किलोमीटर आहे, 1000 मीटर. बरोबर आहे का? 100 मीटर आहे आणि गोळा पण आहे. मग गोळा आणि 100 मीटरचं जवळपास पोलीस भरतीचं सेमच आहे. मग 30 आणि 20 गुण, 30 आणि 20 गुण म्हणजे अशा 80 गुणाची तुमची काय आहे ग्राउंड असणार आहे. म्हणजे एक्साईजचं जे ग्राउंड आहे ते जवळपास पोलीस भरती सारखंच आहे. पोलीस भरतीला तर 1600 असतं नाही तर 800 असतं, याच्याऐवजी इथं 1500 नाही तर 1 किलोमीटर आहे. हाच फरक आहे फक्त, बाकीचं काही नाही. गोळ्याची वजन वगैरे सेम पोलीस भरती सारखं सेमच आहे त्यांचं एक्साईजचं. म्हणजे ग्राउंडला खूप मोठा फरक आहे. तुम्हाला ग्राउंडला याला जास्त वेळ द्यावा लागणार आहे दारूबंदीला. तिकडं फक्त एकच इव्हेंट करायचा आहे तुम्हाला, तोही अवघड इव्हेंट, सोपा नाहीये. 5 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटर मजाक नाहीये. पण तुम्हाला एकाच इव्हेंटला फोकस देऊन तुम्ही त्या ठिकाणी तयारी जी आहे ती करू शकता. हा लक्षात. आता दोन्ही परीक्षेची एकत्र तयारी करताना काय करायचं तुम्हाला सांगतो. एक लक्षात ठेवा, जे सारखे विषय येतं, जे आपले कॉम्बो बॅच असणार आहे त्यात जे सारखे विषय असतात त्याचा तुम्ही एकत्र अभ्यास करायचा. आणि जे वेगळे आहेत जसं की विज्ञान एक्साइजला आहे, वनरक्षकला नाहीये. वन हवामान पर्यावरण हे वनरक्षकला आहे, एक्साइजला नाहीये. जे वेगळे घटक आहेत याचा अभ्यासाला फोकस जास्त करावा लागणार आहे. एक्स्ट्राचा वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे लक्षात. आणि ते वेगवेगळे मग त्याचे लेक्चर आपल्या कॉम्बो बॅच मध्ये वेगवेगळे होणार आहेत. किंवा तुम्ही अभ्यास जरी करत असाल तरी त्याचा अभ्यास तुम्हाला एक्स्ट्राचा वेगळा त्याला फोकस देऊन करावा लागणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे अभ्यास करताना जर तुम्ही बॅच घेतली तर मग त्याचं टेन्शन नाही, आम्हीच करून घेणार आहे तुमच्याकडून, आपोआप तुमच्या लक्षात येईल. पण बॅच नाही घेतली तुम्ही तर लक्षात ठेवा, घ्या असं बिलकुल आग्रह नाही. ज्याला नाही घ्यायची त्यांनी नकाही घेऊ उगाच. नाही तर बॅच ओरिएंटेड आपण व्हिडिओ नाही बनवतोय, त्याचा विषय निघतोय एकत्रचा आणि आपण एकत्र बॅच कॉम्बो ऑफर ठेवलेली म्हणून मी तुम्हाला सांगतोय. लक्षात येते ना. तर बघा, जर वेगळा अभ्यास करायचा असेल तुम्हाला तर लक्षात ठेवा, वनरक्षक प्लॅनर पुस्तक मात्र, जरी तुम्ही बॅच नसेल तरी पुस्तक मात्र घ्या वनरक्षकची तयारी करत असाल तर. कारण की त्याच्यामध्ये आपण वन, हवामान आणि पर्यावरण हा 3 पॉइंट एकत्र तांत्रिक सिलेबस म्हणून 40-50 पेजेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि नंतर मागच्या झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका, दोन मागच्या ज्या भरत्या झाल्या त्यातल्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं डिटेलमध्ये इंग्रजी विषयासह विश्लेषण दिलेलं आहे. लक्षात येत आहे. त्यामुळे तिथं मात्र तुम्ही बिलकुल कानाडोळा करू नका, पुस्तक तरी घ्या. कारण तो तुम्हाला तिथंच भेटणार आहे फक्त अभ्यास सिलेबस, बाकी कुठे मिळणार नाही. वनरक्षकचा एक्साईजचा तरी सगळीकडे मिळेल असं काही नाही, एक्साईजचा मिळणार नाही, पण वनरक्षकचा मात्र तिथंच मिळणार आहे. लक्षात येते. मग ते वन, पर्यावरण, हवामानाचा सिलेबस मोठा आहे तो अगोदर करा आणि तुम्ही बाकीचा मग कॉमन सिलेबस अगोदर संपून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर एक्साईजची तयारी करत असाल तर जास्तीत जास्त वेळ इंग्रजी आणि मराठीला द्या. ते अगोदर कव्हर करून घ्या पोरांनो. हे 30 प्रश्न 60 मार्क आहेत लक्षात. आणि बुद्धिमत्ताला मग तुम्ही 1 तास 1-1.5 तास दररोज केलं तरी चालेल. इकडं सुद्धा वनरक्षकला मराठी इंग्लिशला वेळ द्यायचाच आहे. पण फक्त तुम्ही जर एक्साईजची तयारी करत असाल
तर तो वेळ जास्त द्या. आणि फक्त वनरक्षकची तयारी करत असाल तर कमी कमी वेळ दिला तरी चालेल. म्हणजे जेवढा जीकेला देतात तेवढाच इंग्रजीला, तेवढाच मराठीला, तेवढाच बुद्धिमत्ताला दिला तरी चालेल. पण जर तुम्ही एक्साईजची तयारी करता तर तुम्हाला इंग्रजी मराठी अगोदर सगळं कव्हर करावं लागणार आहे, सिलेबस समजून घेऊन. आणि मग तुम्हाला त्याची MCQ वगैरे प्रॅक्टिस वगैरे नंतरचा विषय राहिला तो. लक्षात येते, हे महत्वाचं आहे. हे एकत्र तयारी करताना ह्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवा. अभ्यासक्रमाचा मी मगाशीच म्हणलो, अभ्यासक्रमाबद्दल डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला, बॅच नसेल लावायची हरकत नाही. मग तो व्हिडिओचा फायदा जास्त बॅच न लावणाऱ्यांसाठीच असणार आहे. आणि ज्याला बॅच करायची नाही त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या, तुमचा सेल्फ स्टडी करा. बॅच करायची त्यांना त्या व्हिडिओची गरज नाही, कारण बॅचमध्ये आपण जो सिलेबस शिकवतोय तो करा, बाकी डोकंच लावू नका. आणि तेवढंच करायचं आहे. आणि तुम्ही तुमचा एकही सिलेबसचा पॉईंट मिस होणार नाही. आणि जे बॅच करणार नाही येतं त्यांच्यासाठी मात्र जर व्हिडिओ तसा पाहिजे असेल आपण युट्यूबला घेऊन येऊ, कमेंटमध्ये सांगा. अभ्यासक्रमाच्या बाबतीत मायक्रो अनालिसिसचा आम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे म्हणून. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रशिक्षणाचा फरक जर सांगायचा झाला, वनरक्षकचं तुमचं सिलेक्शन झालं तर 6 महिने प्रशिक्षण असतं आणि ह्याचं झालं तर 2च महिने दारूबंदीचं. दारूबंदीचं प्रशिक्षणाचं असं स्पेसिफिक ठिकाण नाहीये. तुमच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरला सुद्धा दिलं जाऊ शकतं. आता एक स्पेशल ठिकाण होणार आहे दारूबंदीसाठी सुद्धा. दारूबंदी पोलीससाठी सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये वाटोळे नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाणार आहे, ते नियोजित आहे. पण सध्या तरी 2 महिन्याचं ते ट्रेनिंग आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रातच दिलं जातं किंवा तुमच्या जिल्हा स्तरावर प्रशिक्षण आयोजित केलं जातं. याचं प्रशिक्षणाचा एवढा काही इश्यू नाहीये. वनरक्षकचं प्रशिक्षण मात्र 6 महिन्याचं असतं आणि वेगवेगळ्या चंद्रपूर, चिखलदरा, कुंडल आहे सांगली जिल्ह्यामध्ये, चिखलदरा आहे किंवा चंद्रपूर आहे किंवा पालघर जिल्ह्यामध्ये पाल आहे, असे जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी 6 महिन्याचं प्रशिक्षण तुमचं वनरक्षकचं दिलं जातं. वनरक्षकचं प्रशिक्षण थोडंसं अवघड असतं, अभ्यास प्लस हे पण करावं लागतं. इथंही थोडाफार अभ्यासाचं ट्रेनिंग असतं, पण जास्त बेसिकच प्रशिक्षण असतं, जास्त काही डिटेलमध्ये एक्साईजला प्रशिक्षण नसतं. वनरक्षकचं मात्र प्रशिक्षण हे डिटेलमध्ये असतं. तुम्हाला तिथं खूप नियोजन करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ट्रेनिंग सेंटरमध्ये. ठीक आहे. आता फायद्याचं पद कोणतं, एक तर सांगतो प्रमोशन. पहिला मुद्दा आहे प्रमोशनचा. वनरक्षकचं प्रमोशनच्या संधी चांगल्या येतात. वनरक्षकचं फास्ट प्रमोशन होतं. वनरक्षकून तुम्ही वनपाल होऊ शकता, वनपालहून RFO होऊ शकता. RFO गॅझेटेड पोस्ट आहे, राज्यसेवेमधून ती पद भरलं जातं. लक्षात येतंय. मग ते तिथपर्यंत तुमचं 10 ते 12 वर्षाने तुमच्या जिल्ह्यानुसार वनवृत्तानुसार फॉर्म भरता तुम्ही, त्यामुळे वनवृत्तानुसार किंवा तुमच्या कॅटेगरीनुसार ते तुमचं ठरतं प्रमोशन किती वेळात होईल ते. काही जणांचं लवकर येऊ शकतं, काही जणांना 12 वर्षे लागू शकतात. साधारणतः ॲव्हरेज आपण 10 वर्ष धरू शकतो. अशा पद्धतीने प्रमोशन आहे. एक्साईजचं जे प्रमोशन आहे, मागं स्वर्गीय अजितदादा जेव्हा एक्साईज खात्याचे मंत्री होते तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की एक्साईज कॉन्स्टेबल म्हणजे उत्पादन शुल्क जवानचं प्रमोशन 100% दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क हे होणार. पण त्याला मग ते पद मोठे, ते कंबाईन मधून भरलं जातं, ग्रुप सीचं पद MPSCतून भरलं जातं, एक्साईज PSIचं. लक्षात येते. मग तिथं तुमचं प्रमोशन या ठिकाणी होतं. फक्त इथं प्रमोशनला वेळ जास्त लागतो थोडा, तेवढा वनरक्षकला प्रमोशनला वेळ लागत नाही. वेतन तर दोन्हीचं सारखंच आहे म्हणून सांगितलं. आता वरचा माल मलाही पैसा वगैरे म्हणलं की थोडं एक्साईज म्हणलं की जास्त येतं. कामामध्ये काय फरक आहे ते सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला. वनरक्षकचं काम काय रे, तुमचं वनाच्या संदर्भात, पर्यावरण याच्या संदर्भात वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात, याच्या संदर्भात असतं. एक्साईजचं एकतर उत्पादन शुल्क आकारणं हे तुमची जबाबदारी आहे. उत्पादन शुल्क ज्या गोष्टीवर आकारलं जातं त्याच्यावर काही त्याचे इलिगल व्यापार होतोय का, तस्करी होती का, याच्यावर सगळं कंट्रोल असतं. मग हे उत्पादन शुल्क मध्ये काय असतं रे, दारूबंदी आहे, दारू आहे, गांजा आहे, चरस आहे, गुटखा आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्याचं उत्पादन शुल्क आकारलं जातं. लक्षात. आता आपल्या इथं राज्य सरकारवर गुटखा बंदी, त्यामुळे आपल्याला उत्पादन शुल्क नाहीच आहे, त्याचा काही संबंधच नाही महाराष्ट्रामध्ये. तर इलिगल जर गुटखा बाहेरून येत असेल तर त्याच्यावर ऍक्शन पोलिसही घेतात आणि एक्साईजवाले पण घेतात. दारूबंदीच्या बाबतीत तर तुम्हाला सगळं माहिती कोणते कोणते कामं करतात ते तुम्हाला अनुभवही असेल काही जणांना त्यातला. लक्षात. त्याच्यात जरा माल मेवा मिठाई थोडीशी जास्त असते. म्हणजे पगार आता मी इथं तर कागदोपत्री पगार सांगू शकतो, पण असे काही एक्साईजचे कॉन्स्टेबल आहेत त्यांना पगार आलेला बी देणार करत नाही, एवढा पैसा वरूनच हाणतात ते. अशा पद्धतीने पण असते. ठीक आहे. असो, तर दोन्हीच्या कामामध्ये काय आहे, काम काय लक्षात आलं तुमच्या. अशा पद्धतीने दोन्हीच्या कामामध्ये सुद्धा फरक हा आहे, लक्षात येतंय. तर अजून काही फरक सांगायचं झालं, हा प्रमोशन बद्दल बोललो. हा वनवृत्तात याचा फॉर्म भरताना आता बघा 2013ला जेव्हा एक्साईजची जाहिरात आली होती त्यावेळेस जिल्ह्यानुसार फॉर्म भरता येत होता. आणि मागची जी जाहिरात आली, TCSने परीक्षा घेतली, तिथं तुम्हाला राज्याचा मिळून एकच फॉर्म भरता येत होता. शक्यतो राज्याच्या मिळून जागा येतील एक्साईजच्या, आणि वनरक्षकच्या जागा हे वनवृत्तानुसार येत असतात. तुमचे वन विकास महामंडळ 3 येतं
आणि 11 वनवृत्त येतं महाराष्ट्रामध्ये. त्या वनवृत्तानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. एका वनवृत्तामध्ये 2 ते 3 शेजारच्या जिल्ह्यांचा समावेश असतो. लक्षात अशा पद्धतीने आहे. या दोन्ही मधला काय वनवृत्तानुसार फॉर्म भरू शकतो आपण या ठिकाणी वेगवेगळ्या वनवृत्तामध्ये. आणि एक्साईजचा मात्र राज्याचा मिळून एक फॉर्म भरू शकतो आपण, आपल्याला तिथं चॉईस नसते. पण अलग लक्षात अशा पद्धतीने दोन्हीचे फॉर्म भरण्याच्या पद्धतीमध्ये आहे. जाहिरातीबद्दल सांगायचं झालं, मागाशी सुद्धा सांगितलं मी तुम्हाला, मे ते जून दरम्यान जाहिरात येईल. ऑगस्ट पर्यंत पेपर होऊ शकतो. याची परीक्षा अगोदर असते, लेखी परीक्षा झाल्यानंतर मैदानी चाचणी असते. लक्षात येतंय? अशा पद्धतीने आहे आणि दोन्हीचाही तुम्हाला तयारी करायची, कुठंतरी सक्सेस व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपली जी कॉम्बो बॅच आहे, ब्लॅक पॅन्थर बॅच वनरक्षकसाठी, किंगफिशर बॅच दारूबंदी पोलीससाठी, ह्या दोन्ही वेगवेगळ्या बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत आणि एकत्र घ्यायच्या म्हणल्या ऑफरमध्ये तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर अवेलेबल आहेत. ज्यांना आवश्यकता आहे, ज्यांना गरज वाटते त्यांनी नक्की घ्या. पण वनरक्षकची जर सेपरेट तयारी करत असाल तर वनरक्षक प्लॅनरचं पुस्तक अभ्यासल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, हे पण लक्षात ठेवा. आणखी तुम्हाला कोणत्या माहिती पाहिजे त्याच्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. सिलेबस बद्दल मगाशी सुद्धा बोललो तुम्हाला, सिलेबसचं डिटेल विश्लेषणाचा व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, आपण तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊया. बाकी दुसरी इतर अडचणी सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.